दर्शन, दर्शनातून अनुबंध आणि त्यातून घडणारा विश्वाशी संवाद असा क्रम मागच्या दर्शनाबद्दलच्या चिंतनातून उलगडत गेला. आणि मग हा संवाद कसा असेल, कसा असायला हवा, कसा घडेल ह्याविषयी मनात कुतूहल निर्माण झालं. दर्शनाच्या संदर्भात जसं भव्य विश्वरूप दर्शन मनात उभं राहिलं, तसंच संवादाच्या संदर्भात ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ही गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा शेवट करणारी ओळ आठवली. काय नाही या श्रीकृष्णार्जुन संवादात? संवाद म्हणून जे घडायला हवं ते सगळं आहे. अर्जुनाला उपदेश म्हणून जरी गीता सांगितली असली तरी त्यात अर्जुनाचं प्रश्न करणं आहे, शंका व्यक्त करणं आहे, वाद घालणं आहे, स्वतःकडे पाहून कबुली देणं आहे. आणि श्रीकृष्णाचं अर्जुनाला सांडी हे मूर्खपण उठी घेई धनुष्यबाण म्हणून कृतक रागानं दटावणं आहे. गहन शास्त्राचं विवेचन आहे, निरूपण आहे. जीवन समग्रतेने जगून विश्वाला कवटाळणारं ज्ञान आहे. आणि ठायी ठायी प्रतिबिंबित होणारं श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं प्रेम आहे. या विश्वरूपाशी चाललेल्या त्यांच्या संवादात आपण हरवून जातो. कृष्णार्जुनांच्या या संवादाबरोबरच ज्ञानेश्वरीमध्ये आणखी 2 संवादांचं वर्णन आहे. धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद आणि ज्ञानदेवांचा श्रोत्यांबरोबर चाललेला संवाद. धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद जवळजवळ एकतर्फी म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारांच्या पातळीवर चाललेला संवाद आहे. युद्धभूमीवर काय चाललं आहे आणि माझे पुत्र जिंकतात किंवा नाही या एकाच विचाराभोवती धृतराष्ट्राचा संवाद फिरतो आहे. किंबहुना संजय जर काही सांगायला लागला तर तुला विचारतो तेवढंच सांग असं त्याला दटावतोही आहे. संजय मात्र या अचानक लाभलेल्या संधीमुळे भारावलेला आहे. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही असं त्याला वाटतं आहे. कुणाबरोबर तरी हा आनंद वाटून घ्यावा, कुणाला तरी सांगावं अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. पण समोर होता धृतराष्ट्र. त्याच्याशी बोलू गेल्यावर संजयाच्या लक्षात आलं की हा बाहेर जसा दृष्टीहीन आहे तसाच आतूही आंधळाच आहे. अशा परिस्थितीत संवाद अशक्यच होता. ज्ञानदेवांचा श्रोत्यांबरोबर चाललेला संवाद मात्र अतिशय मृदू लडिवाळ आहे. किंबहुना कृष्णार्जुनांच्या नात्यासारखंच एक वेगळंच नातं ज्ञानदेवांचं आणि श्रोत्यांचं या संवादातून उलगडत गेलंय. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. चित्ताला हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. गीतेमध्ये नसलेलं हे नातं ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदररित्या व्यक्त झालं आहे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे चकोर जसे चंद्रकण वेचतात तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा अशी सूचना ज्ञानदेव करतात. आणि चांग उठावा करून उन्मेषाचा मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगा बापा असंही सांगतात. श्रोत्यांशिवाय वक्ता नाही, तुम्ही बोलविल्या मी बोलेन असं म्हणतात. अळूमाळू अवधान द्यावे अशी श्रोत्यांना विनंती करून ज्ञानदेव एक आश्वासनही देतात. येतुलेनी आनंदाचे राशीवर बैसावे. ह्या संवादाचा मागोवा घेताना असं जाणवलं की संवादाची इतिश्री अशी झाली पाहिजे, त्यातून आनंदाचं निधान सापडलं पाहिजे. कृष्णार्जुन संवादाच्या आरंभापासून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची परिणती म्हणून विगतज्वर होऊन युद्ध करायला उभ्या ठाकलेल्या अर्जुनाचं रूप पाहिलं तरी या संवादशास्त्राचं गूढ आपल्यासमोर उलगडत जातं. अर्जुनाच्या अगदी व्यावहारिक प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करून श्रीकृष्णानं
त्याला पारमार्थिक सत्यापर्यंत सहजपणे पोचवलं आहे. किंबहुना कृष्णार्जुन या समासासारखेच ते दोघं एकरूप होऊन अर्जुनाच्या समस्यांची उत्तरं त्याच्यासमोर उभी ठाकली आहेत. स्वजनांशी युद्ध कसं करू हा आपला प्रश्न नसून विश्वरूपात सामावलेल्या सत्याच्या दर्शनाची आस ही आपली खरी तळमळ आहे, हे अर्जुनाला या संवादातूनच उलगडत गेलंय. या संदर्भात अर्जुनाचं प्रश्न विचारणं कसं बदलत गेलं हे पाहण्यासारखं आहे. स्वजनांशी युद्ध कसं करू या प्रश्नाने सुरू झालेला त्याचा प्रवास विश्वरूप दर्शन घडण्यापर्यंत पोचलेला आहे. सुरुवातीचा मोहफणीग्रस्त अर्जुन श्रीकृष्णाच्या बोलण्याने चकित होऊन जीवनाच्या व्यापकतेबद्दल प्रश्न विचारू लागला. श्रीकृष्ण वर्णन करत आहे तसा स्थितप्रज्ञ कसा असेल याचा विचार करू लागला. श्रीकृष्णाने कर्मत्याग सांगितल्यानंतर हुशारीने मग माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामू करी असा प्रतिवाद करू लागला. श्रीकृष्णाला सांगू लागला, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धी मोहयसीव मे, एकदा हे एकदा ते असं बोलून मला गोंधळात पाडू नकोस. हा हो हे कैसे तुमचे बोलणे, जो हा परमार्थू ध्वनिते न बोलावा, उगाच व्यर्थी बोलू नकोस. पण त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं आहे की हीच वेळ आहे आपल्या शंका फेडून घेण्याची. आजी आरतीधणी म्हणजे इच्छेची पूर्तता का न करू. त्याच्या हेही लक्षात येतं की इतके दिवस हा श्रीकृष्ण जवळच होता, सखा म्हणून, मित्र म्हणून मी त्याच्याकडे बघत होतो, पण त्याचं हे रूप लक्षातच नाही आलं. खरं तर पूर्वी ऋषीमुनींनी नारदानं ह्याचा मोठेपणा सांगितला होता. एरवी नारदू अखंड जवळाये, तिही ऐसेची वचने गाये, परी अर्थ न बुझोनी ठाये, गीतसुखची ऐको. या गीतसुखाच्या आनंदातून बाजूला होऊन ह्या श्रीहरीशी संवाद साधला पाहिजे हे अर्जुनाच्या लक्षात आलं. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतवते असं हे बोलणं आहे. नाहीतर आत्तापर्यंत मी कैसा झकवलो असलगपणे अक्षरांची या, अक्षरांच्या सुलभपणामुळेच आपण आजपर्यंत फसलो. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साटो वाटी घ्यावे चित्ताच्या. अशा परिपूर्ण सावधानतेनं सजगतेनं ऐकू लागल्यावर या संवादाचा अर्थ अर्जुनाला उलगडत गेला आणि मग एक विश्व एक आपण हे दुजे पण संपून गेलं. अर्जुन कृष्णरूप झाला. विस्कळीत झालेल्या, विभागल्या गेलेल्या आजच्या जगामध्ये आपण सारेच अर्जुन आहोत आणि कृष्णही आपणच आहोत. आपल्याला आपणातल्या अशा संवादाची आत्यंतिक गरज आहे. या संवादाचं एक शास्त्र आहे आणि संवाद ही एक कलाही आहे. पूर्वीच्या काळी शास्त्रार्थ करताना विद्वान लोक आपल्या ज्ञानाच्या अभ्यासाच्या बळावर आपला मुद्दा, आपली शास्त्र कसे तर्कशुद्ध आहेत याचं हिरिरीनं विवेचन करत असत. प्रतिष्ठितांच्या, महाजनांच्या समोर चाललेल्या या संवादाला जणू एकमेकांबरोबरच्या युद्धाचं स्वरूप येत असे. वाद, जल्प, वितंड अशा क्रमानं त्यातली आक्रमकता वाढत जात असे. वादामध्ये एकमेकांच्या मदतीनं प्रश्नाचा उलगडा करायचा प्रयत्न अंतर्भूत असतो. वाद घालताना त्या प्रश्नाकडे सम्यक दृष्टीने पाहणं अपेक्षित असलं तरच वादे वादे तत्वबोध होऊ शकतो. जल्प म्हणजे स्वपक्ष स्थापनम परपक्ष दूषणम, माझंच कसं बरोबर, तुमचं कसं चुकीचं आहे हे प्रस्थापित करण्याची अहमहमिका असते. आणि वितंडवाद ज्याला म्हणतात त्यात समोरच्या व्यक्तीचं प्रत्येक विधान कसं चुकीचं आहे हे सिद्ध करणं हेच इतिकर्तव्य ठरतं. सर्वसाधारण समाजासाठी काही गोष्टी समजावण्यासाठी वेगवेगळ्या संवादांच्या आकृतिबंधाचा उपयोग केलेला दिसतो. भाषणं
कीर्तन, भारूड, लोकगीतं, निरूपण, प्रवचन ह्या अनेक प्रकारातून समाजमन जागृत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्या निमित्तानं समाजाच्या एका गटाला एकत्र आणून संवाद साधला जातो. संवाद साधण्याचा गीतसुखाच्या वेष्टनातून तत्त्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. समाजातले गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा संवादामध्ये वाद असतोच. बऱ्याच वेळा संवाद म्हणजे चर्चा असते, देवाणघेवाण असते विचारांची, मतांची. प्रत्येकजण चर्चेचा मुद्दा आपापल्या मतानुसार, पूर्वसंस्कारानुसार, त्यातून काढलेल्या निष्कर्षानुसार मांडत असतो. त्यामुळे त्यातला वाद राहतो. सम म्हणजे इतरांच्या मताकडे स्थिर बुद्धीनं, लक्षपूर्वक आणि मोकळ्या मनानं पाहण्याचा आयाम बाजूला राहतो. विरोधी मतं मांडली गेलीच तर त्यांना आव्हान देताना भावनिक आविष्कार मोठा ठरतो. सुसंवाद आणि विसंवाद असे प्रत्यय लावून या संवादांची विभागणीही केली जाते. पण मुळात अपेक्षित असलेलं संवादातलं तत्त्व हरवलेलं दिसतं. आपल्या एकमेकांशी, भवतालाशी, विश्वाशी असलेल्या नात्याच्या संदर्भात हा संवाद फार महत्त्वाचा ठरतो. थोडा विचार केला तर असं जाणवतं की आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याच अडचणी, अडथळे आपण एकमेकांशी योग्य संवाद साधत नसल्यामुळे आहेत. कळप करून राहणाऱ्या प्राण्यांमधली एक प्रजाती माणसाची. विश्व, धर्म, राष्ट्र, समाज, कुटुंब अशा अनेक गटामध्ये त्यांनी स्वतःला विभागून घेतलंय. व्यावहारिक जगात अशा प्रकारे राहत असताना एका स्वयंशिस्तीची गरज असते. नाहीतर गैरसमज, अहंभाव, वरचढपणा दाखवण्याची अहममिका ह्याच्यामध्ये जीवनातलं संतुलन बिघडून जातं. ते बिघडून जाऊ नये, एक प्रकारचा सहभाव, सहकार्य निर्माण व्हावं म्हणून एकमेकांशी अर्थपूर्ण संवाद साधणं फार महत्त्वाचं ठरतं. त्यातून एक प्रकारच्या आंतरिक शहाणिवेचा उगम होतो आणि सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये संवादामुळे एक सुसंबद्धता येते. संवादाविषयी असे बरेच विचार माझ्या मनात आले. पण हे सगळं शाब्दिक ज्ञान आहे, वाचलेल्या, गोळा केलेल्या माहितीची मांडणी आहे असं वाटायला लागलं. माझी तळमळ आहे ज्ञानदेव ज्याला शब्दे वीण संवादी जे म्हणतात त्या संवादाचा अर्थ शोधण्याची. सर्वसामान्यांच्या दृष्टीने संवादासाठी आवश्यक असलेली साधनं म्हणजे शब्द आणि विचार. आपण जे शब्द वापरतो, भाषा वापरतो, ती आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आपल्या मानसिक घडामोडींची आणि अस्तित्वाची द्योतक असते. शब्दांमध्ये केवळ वाच्यार्थ नसतो, तर त्याच्या भावार्थामध्ये, ध्वन्यर्थामध्ये आपल्या सामाजिक जाणीवांचा, जीवनमूल्यांचा, संस्कारांचा प्रभाव कळत नकळत अंतर्भूत असतो. जीवनाबद्दलचा आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक दृष्टिकोन बऱ्याच वेळा भाषेच्या माध्यमातून व्यक्त झालेला दिसतो. त्यात भावना असतात, प्रतिमा असतात, तत्व असतात, कल्पना असतात, बुद्धीचे चमत्कार असतात, ज्ञान असतं. आपल्या प्रतिक्रिया, आपले दृष्टिकोन, आपला आनंद, सुखदुःख, भीती, इच्छा, आकांक्षा, आपलं सगळं जीवनच या विचारांच्या मायाजालांनी व्यापलेलं दिसतं. आपल्या शब्दयोजनेकडे, भाषेकडे लक्ष देणं म्हणूनच खूप महत्त्वाचं ठरतं. फारसा विचार न करता आपण शब्दांचा वापर करतो. शब्द कदाचित समजून उमजून वापरलेले नसतात. शब्दातलं सौंदर्य, तर्कशक्ती, विवरणवृत्ती ह्याची आपल्याला जाणीव असते का? बोलावा शब्द, तोलावा शब्द असं तुकाराम महाराज म्हणतात ते यासाठीच, किंबहुना संवादाला अर्थपूर्ण करण्यासाठीच. अर्थपूर्ण संवाद हा आपल्याला अर्थपूर्ण नातेसंबंधांकडे घेऊन जातो. आपल्या जीवनात
नातेसंबंधांना आत्यंतिक महत्त्व आहे. किंबहुना नातेसंबंधातच आपलं जगणं चालू असतं, तेच आपलं जीवन असतं. त्याचबरोबरीने आपल्या भवतालाशी असणाऱ्या चालणाऱ्या आपल्या संवादालाही महत्त्व आहे. हा संवाद स्वतःशी असतो, दुसऱ्याशी असतो, काही समविचारी लोकांच्या गटाशी असतो, विरुद्ध विचाराच्या माणसांशी असतो, तो आपल्या भवतालाशी, निसर्गाशी असतो. असायला हवा. निसर्गाशी होणाऱ्या संवादाचं हृद्य स्वरूप बहिणाबाईंच्या काव्यात सापडतं. ते सांगितल्याशिवाय राहवत नाही. त्या म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामध्ये, तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. आपल्यातल्या प्रत्येकाचा जीवन संघर्ष इतका गुंतागुंतीचा, तणावपूर्ण बनला आहे की एकमेकांशी बोलण्यासाठी, दुसऱ्याचं बोलणं समंजसपणे ऐकण्यासाठी, अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही आहे. मनावरचं ओझं उतरवण्याच्या प्रयत्नात आपण एकतर व्यावसायिक समुपदेशकाची मदत घेतो किंवा देवापुढे गाऱ्हाणं मांडतो. ह्या प्रयत्नात कधीकधी स्वतःशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला जातो, पण त्यात भावनातिरेकामुळे आत्मसमर्थनाचा भाग मोठा असतो. खरं तर गरज असते ती मन मोकळं करण्याची, मनातल्या आणि आजूबाजूच्या बाहेरच्या परिघाकडे अतिशय संवेदनशीलतेनं बघण्याची. आणि ह्या प्रकारच्या संवादासाठी एक प्रकारचा खुलेपणा, धीर धरण्याची वृत्ती आणि समज आवश्यक असते. केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी कुठल्या तरी निर्णयाप्रत येण्याची घाई करण्यात अर्थ नसतो. सजग अवलोकन, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि मुळापर्यंत जाण्याची वृत्ती ठेवली तर तो प्रश्नच आपलं उत्तर घेऊन समोर येतो. आपल्यातल्या संवादा इतकीच आपल्या रोजच्या लढाईतून काही काळ बाजूला होऊन एकत्रित बसून एकमेकांबरोबर संवाद साधण्याचीही गरज असते. मग तो संवाद दोघांचा असो, एखाद्या गटाचा असो किंवा निसर्गाशी असो. अशा प्रकारच्या संवादामध्ये कुठलीही गोष्ट फक्त विश्लेषकाच्या दृष्टीने पाहायची नसते. मुद्दा जिंकण्याचा आविर्भावात मांडायचा नसतो. मतांची देवाणघेवाणही अहमहमिकेने करायची नसते. प्रत्येकाचं म्हणणं, बोलणं, मतं, मुद्दे शांतपणे ऐकून घेऊन चेतनेच्या वातावरणामध्ये ते काही काळ तसेच राहू दिले तर कदाचित त्यातला गर्भितार्ध उलगडत जातो आणि मनाच्या चेतनेच्या अवकाशामध्ये प्रश्न, समस्या ह्यांच्याकडे एकत्रित पाहिलं जातं आणि समग्रतेने जीवनातल्या घडामोडीचं अवलोकन घडतं. खऱ्या अर्थाने संवाद घडतो. हे सगळं कदाचित फार कल्पनारम्य चित्र वाटण्याची शक्यता आहे, पण आपल्या आजच्या जगण्याकडे, एकमेकांशी असलेल्या संबंधांकडे पाहिलं तर अशा प्रकारानं एकमेकांशी संवाद घडणं किती गरजेचं आहे ह्याची जाणीव आपल्याला होईल. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळच्या वेळेला पारावर गप्पा मारत बसणारं ग्रामीण जीवन किंवा पाणवठ्यावर नदीकाठी जमून सुखदुःखाच्या गप्पा मारणाऱ्या बायका, हे ह्या प्रकारच्या संवादाचं लघुरूप म्हणता येईल. अनुपस्थितांची निंदा आणि उपस्थितांची कान उघडणी हे जरी अशा गप्पांचं मुख्य स्वरूप असलं तरी कधीकधी एकत्रित विचार एखादी नवीच दिशा दाखवून जात असतो. एकत्रित संवाद म्हणजे मीपणा विसरून केलेला विचार असं हळूहळू ध्यानात येऊ लागतं. अशा प्रकारच्या संवादांमध्ये कदाचित सुरुवातीला वैयक्तिक समस्या मांडल्या जात नाहीत. वरवरच्या आणि सामान्य व्यवहारातल्या गोष्टीच बोलल्या जातात. पण जसजसा एकमेकांवरचा विश्वास वाढत जातो तसतसं वैयक्तिक समस्यांचं वैश्विक रूप लक्षात येऊ लागतं आणि आयुष्यातल्या मूलभूत प्रश्नांकडे आपण पाहू लागतो. लक्षात असं येतं की मुळात सगळ्यांच्या समस्या सारख्याच आहेत, विचारांची पातळी सारखीच आहे,
वरवरची भिन्नता बाजूला होते. सगळ्यांचं जणू एक मन, एक शरीर होऊन जातं. एकमेकांबरोबर एक वेगळाच अनुबंध तयार होतो. अनुबंधातून निर्माण होणारा संवाद कसा असतो? अनुबंध म्हणजे जोडलं जाणं. संवादातून अनुबंध निर्माण होणं ही एक गोष्ट आहे. पण दर्शन, त्याच्याशी अनुबंध आणि मग संवाद हा प्रवास वेगळा आहे. हे दर्शन जीवनातल्या सगळ्या अनुभवांचं आहे आणि मनामध्ये प्रेम, करुणा असल्याशिवाय बाह्य जगातले विषय, त्या अनुषंगानं होणारं दुःख, सुख, आवड नावड ह्यांच्याशी अनुबंध जुळत नाही. हा अनुबंध, हे नातं वेगळंच असतं. त्यासाठी मग कदाचित शब्दांचीही गरज पडत नाही. शब्देवीण संवाद घडून जातो. आपला एकट्याचा स्वतःबरोबर आणि भवतालाशीही संवाद चालू असतो. या संवादाच्या स्वरूपाकडे पाहिलं तरी लक्षात येतं की आपण आपल्याशीच किती बडबड करत असतो. क्रियाप्रतिक्रियांची लढाई चालू असते. उत्तर प्रत्युत्तरांचे डावपेच आखले जातात. आपुलाची वाद आपण अशी चालू असतो. या सगळ्या मनातल्या गोंधळाकडे जर पाहायचा प्रयत्न केला तर त्याचा वेग थोडा कमी होतो आणि मग लक्षात येतं की शब्द आणि विचार यांनी आपलं मानसिक अवकाश किती व्यापून राहिलाय. त्यात कुठल्या इतर अनुभूतीला जागाच राहत नाही. आणि मग जे कृष्णमूर्ती विचारतात त्या प्रश्नाचा भव्य आवाका मनाला स्पर्शून जातो. ते विचारतात, कुठल्याही वस्तूकडे, निसर्गाकडे, माणसाकडे तुम्ही शब्दाशिवाय त्याला नाव न देता बघू शकता का? ते म्हणतात, तुम्ही कधी स्वतःकडे, आपल्या बायकोकडे, नवऱ्याकडे, रस्त्यामधून जाणाऱ्या गाई म्हशींकडे, झाडाकडे शब्दज्ञान न वापरता पाहिलं आहे का? शब्दज्ञानाबरोबर विचार येतो. शब्द न वापरता ह्या सगळे पाडकडे पाहण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? शब्दांशिवाय, चित्राशिवाय, पूर्व प्रतिमेशिवाय आपण आपल्या भवतालाकडे, माणसांकडे, प्राण्यांकडे, निसर्गाकडे बघू शकतो का? ह्या विलक्षण शक्तीची जाणीव जर आपल्याला झाली तर आपल्यामधली संवेदनशीलता पूर्णपणे जागृत होईल. आपण आपली संवेदनशीलता पूर्णपणे गमावून बसलो आहोत. आजूबाजूचं दुःख, अस्वच्छता, वेदना, दारिद्र्य या बाबतीत आपण पूर्णपणे बोथट बनलो आहोत. आपण या सगळ्याला नुसतंच गृहीत धरून चाललो आहोत, हे असंच असणार म्हणून. माणसामाणसातलं वैश्विक नातं आपण हरवून बसलो आहोत. कृष्णार्जुन संवाद उलगडताना या वैश्विक नात्याकडे नेणारा संवाद ज्ञानदेव स्वतःशी आणि श्रोत्यांशी साधतात. त्यातली निरागसता, कोवळीक, सच्चेपणा, संवेदनशीलता अपूर्व आहे. बालकाची भूक जैसी माय जाणे, त्यांनी मागितल्याशिवाय ती योग्य वेळी त्याला पाजत असते. तसं आपल्या मनात उभा राहिलेला प्रश्न विचारण्यापूर्वीच त्याचं उत्तर ज्ञानदेवांनी दिलेलं असतं. त्यांची निरागसता हे एक सामर्थ्य आहे आणि तिच्यामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असते. विश्वात्मक देवाकडे मागणं मागताना त्यांनी पसायदानासारखं अलौकिक स्वप्न पाहिलं आहे. त्या अलौकिक स्वप्नाचं किंचितही दर्शन जर आपल्याला घडलं तर ह्या विश्वाशी आपला एक वेगळाच अनुबंध जुळेल आणि त्यातून सुरू होणारा संवाद आपल्याला चैतन्याच्या प्रांगणात घेऊन जाईल यात शंका नाही.